आलेला आहे। दिल्लीत आज एनडीए आणि इंडिया आघाडीची देखील बैठक होणार आहे। नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक होईल आणि या बैठकीला एनडीएच्या सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। दुसरीकडे इंडिया आघाडीची देखील दिल्लीत खलबतं होतात आणि या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह देशभरातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत। आपण बघतोय आता दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे, घडामोडींना वेग आलेला आहे। एनडीएची सुद्धा अत्यंत महत्त्वाची बैठक आणि सोबतच इंडिया आघाडीची सुद्धा बैठक आणि या बैठकीला शरद पवार हजर असतील, उद्धव ठाकरे देखील हजर असणार आहेत। सोबतच अर्थात राहुल गांधी आणि सोनिया गांधी असतीलच। त्यामुळे इंडिया आघाडीची आज दिल्लीत खलबतं होणार आहेत। सोबतच एनडीए सुद्धा आपल्या सगळ्या खासदारांसह तिथे उपस्थित असेल। दोन दृश्य आपण बघू शकतोय। आपण बघतोय इंडिया आघाडी सुद्धा आता सत्ता स्थापनेचा दावा करणारे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। जोई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। जोई, आपण बघतोय आता लोकसभा निवडणुकांचे निकाल आपल्या हाती येत आहेत आणि असं दिसतंय की दोन्ही इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात आणि त्यासाठी दिल्लीत आज खलबतं सुरू झालेली आहेत। आज दोन्ही गटाच्या बैठका, काय सांगाल? सौरभ, अगदी तो योग्य म्हणालास की दोन्ही पक्षांकडून म्हणजेच दोन्ही अलायन्सेसकडून इंडिया अलायन्स आणि एनडीए अलायन्स यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो। भाजपलाच एनडीएला जितकं मत, जितक्या जागा अपेक्षित होत्या तितक्या या लोकसभेमध्ये त्यांना मिळू शकल्या नाहीत। 300 देखील ते पार करू शकले नाहीत। तिथे दुसरीकडे इंडिया आघाडीने देखील त्यांना काटेकी टक्कर दिली होती। त्यामुळे इंडिया आघाडी देखील सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि असा दावा ते करू शकतात, ज्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतो। आज दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया दोघांच्याही बैठका आहेत। दोन्ही घटकांचे प्रमुख नेते आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। मोदींनी कालपासूनच हालचालींना सुरुवात केलेली आहे। चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोलून, नितीश कुमार यांच्याशी बोलून, तर दुसरीकडे इंडियाने देखील या दोघांकडेही मागणी घातलेली आहे की तुम्ही आमच्यासोबत या, आपण सत्ता स्थापन करू आणि इंडिया आघाडीचा आपण पंतप्रधान बसू, अशी मागणी त्यांनी घातलेली आहे। मात्र आता सगळी भिस्त ही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांवरती आहे। इंडियाचं जर आपण पाहिलं तर मग सगळ्याच घटक पक्षांचे प्रमुख नेते आज दिल्लीमध्ये उपस्थित असणार आहेत। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, संजय राऊत दुपारी जाणार आहेत। उद्धव ठाकरे संध्याकाळी जाणार आहेत, कारण का खासदार त्यांना भेटायला मातोश्रीवरती जाणार आहेत म्हणून। शरद पवार जाणार आहेत, ममता बॅनर्जी असणार आहेत, अखिलेश यादव असणार आहेत। त्यामुळे जे घटक पक्ष आहेत ते या बैठकीला तर उपस्थित असणार आहेत। मात्र त्याशिवाय जे छोटे पक्ष देखील आहेत इंडिया आघाडीसोबत, ते देखील आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। तर दुसरीकडे एनडीएची देखील बैठक आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा आणि अशी देखील माहिती मिळते की महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत या बैठकीसाठी उपस्थित राहायला। या बैठकीमध्ये उपस्थित राहायला जेवढे खासदार आहेत त्यांना देखील या बैठकीमध्ये आमंत्रित केलं गेलं आहे। त्यामुळे दिल्लीकडे आज सगळ्यांचं लक्ष आहे। सत्ता स्थापनेची मागणी दोघांकडूनही केली गेली आहे, मात्र बहुमत कोणाकडे, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू नेमकं कोणाकडे जात आहेत, त्यांचा कल कोणाकडे, यावरती सत्ता स्थापनेचा संपूर्ण खेळ अवलंबून आहे। त्यामुळे आज दिल्लीमध्ये बैठकांअंतर्गत नेमके काय खलबतं रचतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सौरभ, निश्चितच नेमकी काय खलबतं रचली जातात याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।